तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत। अतुलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय जी, बोला। आपण पाहतोय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, त्यानंतर संशय व्यक्त करण्यात येत होता या कारवाईवर खरं तर, आणि पहिल्या सुनावणीपासूनच कोर्टानं यावर संशय व्यक्त केलेला, पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले होते आणि इतक्या दिवसांनंतर हे निरीक्षण 5 पोलीस जबाबदार धरण्यात आलेले आहेत कोर्टाकडून। या संदर्भात आपली प्रतिक्रिया? असं आहे की ते स्पष्टपणे तो एन्काउंटर जो आहे तो आपटे आणि जे आहे ते शाळेचे लोक जे आरएसएस संबंधित आहेत त्यांना वाचवण्यासाठी झालेला आहे। हे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। या असे संशय अनेकांनी त्याच वेळेस व्यक्त केले होते। जी 9mm ची पिस्तूल होती, त्या पिस्तूलला प्रशिक्षण लागतं, मग हा चपराशी माणूस ज्यांनी हे सगळं कृत्य केलं त्याच्यामध्ये डाऊट होता की ज्या केसेस समोर आल्या त्याच्या व्यतिरिक्त अनेक अशा केसेस आहेत। हे सगळं दाबण्यासाठी इतकं झाल्यानंतर सुद्धा अक्षय शिंदे कोर्टासमोर उभा राहून सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्याचा एन्काउंटर झाला। ज्या लोकांनी केला त्याच्यापेक्षा ज्याचे डोके याच्या मागे होते, ज्या लोकांनी हे करून घेतलं त्या लोकांवर कायदा जो आहे तो कठोरपणे वापरला पाहिजे अशी आमची मागणी आहे। जी 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 लोंढेजी, जरा आपल्यासोबत अतुल लोंढेजीही जोडले गेलेले आहेत। अतुलजी, खरं तर आता जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली हे तुम्ही ऐकली असेल। सरकार, तुमच्या मते सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ना, ज्यांनी केलं आहे त्यांना वाचवण्यासाठी, कारण त्यांच्या लिंकच्या सरकारमधल्या लोकांसोबत आहे आणि आपली इमेज जपण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे। आता पोलीस मरतील बिचारे ज्यांनी प्रत्यक्षात केलं ते, पण ज्यांची डोके त्याच्या मागे लागलेली आहे त्यांना काही होणार नाही। बरोबर उपस्थित केला मुद्दा जितेंद्र आव्हाडांनी, जी, त्यांच्या मुलाबाळांचं काय होणार आता, हे तर फसतील सगळे। जी, आणि ज्यांनी डोकं लावलेलं आहे त्यांनी पुन्हा सरकारमध्ये आले, सगळा सत्यानाश केला महाराष्ट्राचा, सरकारमध्ये आलेले आहे आणि ते निर्धास्त आहे। त्यामुळे त्यावेळेस ते गृहमंत्री तेच होते, डीजी तेच होते, सगळे तेच होते। त्यामुळे एन्क्वायरी ही पूर्ण झाली पाहिजे आणि जे दोषी असतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। जी 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 धन्यवाद लोंढेजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात।